नमस्कार. युवा विवेक आयोजित युवा सर्जन या सदरात मी अदिती दाते सर्वांचं स्वागत करते. आजचे युवक, आजची तरुण पिढी ही अतिशय आत्मविश्वासपूर्वक काम करत आपले ध्येय साकारत असते. एकाच वेळी अनेक कामं करण्याची हातोटी ही आजच्या युवकांमध्ये आहे. अशाच बहुआयामी व्यक्तिमत्वांची ओळख करून देणाऱ्या या सदरात आज आपल्या सोबत आहे असाच एक युवक जो लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि उत्तम अभिनेता सुद्धा. ज्याने ती आणि ती सारख्या चित्रपटांचं आणि थिएटर एंटरटेनमेंट निर्मित निखिल, डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकांचं लेखन केलं आहे. इडियट बॉक्स या वेब सिरीजचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे आणि सध्या तो माझा होशील ना या मालिकेतून आपल्या समोर येतो. तर तुम्ही आतापर्यंत गेस केला असेल की आपल्यासोबत कोण आहे. तर आज आपल्यासोबत आहे विराजस कुलकर्णी. मी तुझं आजच्या सदरात खूप स्वागत करते. थँक्यू सो मच. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायची. सो आपण डिरेक्टली मुलाखतीकडे वळूया. ओके. मला पहिल्यांदा तुला विचारायचं वाटतं की तुझ्याकडे पूर्वीपासूनच लेखनाचा आणि अभिनयाचा वारसा आहे. तुझे पणजोबा गोनी दांडेकर हे इतिहासकार आहेत. वीणा देव या उत्तम अभिनेत्री आणि प्राध्यापिका होत्या. जयराम कुलकर्णी हे अभिनेते होते आणि तुझी आई अर्थातच मृणाल कुलकर्णी अभिनेत्री आहेत. तर तुझं लहानपणापासूनच ठरलं होतं का की तुला या क्षेत्राकडे वळायचं, किंवा तू कसा आलास या क्षेत्रात, प्रवास कसा होता? या क्षेत्राकडे म्हणजे आता प्रोफेशनली वळायचं हे तेवढ्या लहानपणी आपल्याला तशी क्लॅरिटी खूप नसते. पण आपल्याला सगळ्यांनाच आय थिंक लहानपणी हा प्रश्न विचारतात की मोठं झालं तुला कोण व्हायचं आहे, बाबांसारखं अमुक का आईसारखं अमुक असं. तर तसं मलाही विचारायचंय. आणि माझा बाबा क्रिमिनल लॉयर आहे. आणि तेव्हा त्याचं आमच्या घरीच त्याचं ऑफिस असायचं आणि त्या ऑफिस मधली मी त्याची लॉच्या पुस्तकांचा साईज बघितला होता आणि लहान बापरे हे नको, हे अवघड दिसतंय असं गोष्ट कुठेतरी माझ्या मनामध्ये असं फिक्स झालं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पुण्यामध्ये वाढलो 12वी पर्यंत. आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. आणि SPM नावाची माझी शाळा जी होती त्याच्यात आम्हाला पहिलीपासूनच फाईन आर्ट्स नावाचा विषय असायचा, ज्याच्यामध्ये आम्ही ड्रामॅटिक्स, स्कल्पचर, डान्स किंवा सिंगिंग याच्यात आम्ही चूज करू शकायचो. तर मी पहिलीपासूनच ड्रामॅटिक्स हा विषय म्हणून निवडलाच होता. त्यामुळे नाटक बसवणं, नाटकात काम करणं हे साधारण 6-7 वर्षाचा असल्यापासूनच त्यामुळे सातत्याने दरवर्षी शाळेत घडत होतं. आणि त्यामुळे आपला साधारण कल ह्याच्याकडे दिसतोय किंवा एक ऍटलीस्ट आवड दिसते हे तेव्हाच क्लिअर झालं होतं. आता ऍक्टिंग कडेच वळायचं असं नव्हतं ऍक्च्युली. म्हणजे ऍक्च्युली ऑपोजिटच डोक्यात होतं की करिअर म्हणून ऍक्टिंग शक्यतो नको निवडायला, असाच माझा प्लॅन होता. कारण खूप काय म्हणतात त्याला, तुमचं काम तुम्ही कसं करताय हे सोडतही खूप जास्ती फॅक्टर्स अवलंबून असतात तुम्ही ऍक्टर म्हणून सक्सेसफुल होण्यात. आणि हे आईमुळे, आजोबांमुळे मला हे खूप जवळनं लहानपणापासून अंदाज होता. म्हणजे ते ग्लॅमर बिमर पेक्षा की हे किती अवघड आणि किती अनप्रेडिक्टेबल असू शकतं याचा पूर्ण अंदाज होता. पण कुठेतरी मला स्टोरी टेलिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे नॉट नेसेसरीली ऍक्टिंग, पण मग लेखन असेल, दिग्दर्शन असेल. मग आमच्या कॉलनीच्या गणेशोत्सवामध्ये नाटकं बसवायला सुरुवात केली. आमची जॉईंट फॅमिली होती त्यामुळे माझी चुलत भावंड माझ्या बरोबर घरी राहायची. मग त्यांना घेऊन सारखी नाटकं बसवणं. त्यामुळे साधारण माझं तेव्हापासून सुद्धा फक्त ऍक्टर न राहता एक बसवणं म्हणजे लिहिणारे बसवणं, कंटेंट क्रिएशनकडे माझा जास्ती कल होता असं मला वाटतं नाव लुकिंग बॅक. आणि तू पुण्यात वाढलाय जसं तू म्हणालास, तर तू पुण्यामध्ये थिएटर एंटरटेनमेंटचा फाउंडर आहे. तर असा एखादा ग्रुप तयार करायचा अशी तुला म्हणजे कुठनं सुचली तुला ही कल्पना की आपण पुण्यामध्ये असं एक सुरू करूया? मी म्हटलं तसं शाळेमध्ये आमचं नाटकाचं एक ठरलेलं हे असायचं आणि तिथे शिकवायला आम्हाला खूप अप्रतिम प्रोफेसर्स मिळाले आतापर्यंत. आणि असे मिळाले की जे आत्ताही त्यांचं काम या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या रीतीने करतायत. म्हणजे धुराळा नावाचा नुकताच सिनेमा रिलीज झाला होता, त्याचा जो दिग्दर्शक आहे समीर विद्वांस, तो आम्हाला 5वी-6वी मध्ये शाळेत नाटक शिकवायला होता. याच्यानंतर आता पुण्यामध्ये रेडिओ मिरची जर ऐकत असाल तर तिथं जो RJ राहुल आहे तो आम्हाला शाळेमध्ये नाटक शिकवायला होता. किंवा परजंद फते शिकस्त वगैरे हे जे महाराजांच्या आयुष्यावरती घेतलेले सिनेमा आहेत त्याचा जो दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक आहे दिग्पाल लांजेकर, तो आम्हाला शाळेमध्ये शिकवायला होता 2-3 वर्ष. तर त्यामुळे शाळा संपल्यानंतर दिग्पाल दादा, राहुल दादा यांच्या बरोबर कामं करायला सुरुवात केली होती त्यांच्या नाटकाच्या संस्थेमधून.
आणि तेव्हा छोटी मोठी कामं, मग ते सगळे अर्थातच खूप मोठे होते माझ्यापेक्षा वयाने, एक 4-5 वर्षाने. त्यामुळे मग तिथे हे काम कर, ते काम कर, आणि हे करता करता साधारण माझ्यासारखीच आणि माझ्या वयाचीच इतर मला 1-2 मुलं भेटत गेली. म्हणजे दिग्पाल दादाच्या ग्रुपमध्ये, आणि आम्ही एक बालनाट्य करायचो. नाट्यसंस्कार कला अकादमी, जी खूप वर्ष सातत्याने पुण्यामध्ये लहान मुलांसाठी नाटकाचे प्रयोग आणि नाटकाची शिबिरं करते. म्हणजे आय थिंक आपला सुबोध भावे दादा आहे, तो त्याची सुरुवात नाट्यसंस्कारमधनं झाली. हो. सक्षम कुलकर्णीची सुरुवात नाट्यसंस्कारमधनं झाली. तर त्यांच्यासाठी आम्ही नाटक करायचो. तर या 2 संस्थांमधले साधारण जी माझ्या वयाची मुलं होती, म्हणजे मेनली माझा शाळेतला मित्र मिहीर कुलकर्णी, त्यानंतर सूरज पारसनीस आणि शिवराज वायचळ. हो. तर असे आम्ही तिघं-चौघं होतो, जी सातत्याने या दोन्ही ग्रुप्सकडनं आम्ही काम करत होतो. आणि दोन्ही ग्रुप्सकडनं आम्हाला स्वतः काहीतरी बसवायचं प्रोत्साहनही मिळत होतं, की तुम्ही ट्राय करून बघा, किंवा तुम्ही बसून बघा, किंवा हा एक छोटे एकांकिकाही तुम्ही करून बघा. तर हे करता करता हळूहळू आम्हाला नाटक फक्त बसवण्याबरोबर ते रनही कसं करायचं ह्याचा एक अंदाज येत होता. कारण बऱ्याच वेळेला ती कामं आमची असायची, की थिएटर बुकिंग्स करणं, सेट इकडं आणणं, पोहोचवणं, त्याचं बुकिंग, त्याची रेंटल कॉस्ट काय असते, जाहिरात कशी देतात. त्यामुळे एक खूप आतनं अंदाज आम्हाला येत गेला, आणि एका पॉइंटला असं लक्षात आलं, की आपल्याला जर एक्सपेरिमेंट करायची असेल, किंवा आपल्याला जे क्लॅरिटीने माहितीये की ह्या पद्धतीचं आपल्याला नाटक करायचं, तर मग वाय नॉट आपण एक काहीतरी संस्थेला नाव देऊ. म्हणजे आम्ही एकत्र नाटकं करायला सुरुवात केली होती बिफोर सेइंग की आपण ऑलरेडी नाटक करतोय, तर आता या ग्रुपला काहीतरी नाव दिलं पाहिजे फॉर इट टू हॅव लेजिटिमसी. कारण आम्हाला जर प्रोड्यूस करायचं फायनली डोक्यात होतं, तर तेव्हा जनरल बेसिसवरती थिएटर अँड एंटरटेनमेंट हे ठरलेलं नाव. आणि तेव्हा जी आम्ही 4-5 मुलं होतो, दिस इज ऑलमोस्ट 10 इयर्स लेटर नाव, आणि आता ग्रुपमध्ये एक जवळपास 40 माणसं आहेत, आणि आमची 20हून जास्ती नाटकं तिथनं प्रोड्यूस करून झाली आहेत, ज्यातली 6 आत्ता रनिंग आहेत. आत्ता म्हणजे कोविड असल्यामुळे आत्ता नाही आहेत, पण तरी म्हणजे दे आर रनिंग ऑन गोईंग पण आता शोज. ऑनलाईन आहे त्याचं. ऑनलाईन आहेत अर्थातच. आता 31 तारखेलाच एक ऑनलाईन प्रीमियर असणार पुढच्या नाटकाचा. तू आता म्हणालास तसं की तुम्हाला लिहायला द्यायचंय किंवा रन करायला द्यायचंय, तर त्याचा उपयोग तुला पुढे झाला का? कारण तू ती आणि ती चित्रपटाची कथा लिहिली आहे, त्यानंतर थिएटरॉनचेच काही नाटकं लिहिले, तू निकी, डावीकडून चौथी बिल्डिंग यांच्या कथा लिहिल्यास, तर त्याचा तुला काही उपयोग झाला का? आणि या कथा लिहिण्यामागचा तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू, तुझा विचार काय होता? माझा लेखनाकडे कल खूप आधीपासून होता, आणि मला साधारण त्यात एक थोडंसं येतं हे माझ्या घरच्यांना, एस्पेशली माझ्या आईला खूप लवकर लक्षात आलं होतं. आणि मी अगदी लहान असल्यापासून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती मला एक ठरलेला एक्सरसाइज करायला लावायची, की रोज एक सकाळी उठल्यावरती एक पान इंग्लिशमध्ये, एक पान हिंदीमध्ये आणि एक पान मराठीमध्ये हे लिहायचंच. आणि तेव्हा ते मला फार कंटाळवाणं व्हायचं, की काय सुट्टीचा नाही आणि दिवसाची सुरुवात अशी वगैरे. पण त्याचा खूप फायदा होत गेला, कारण म्हणजे तिन्ही भाषांमध्ये मला जे काय वाटतं, माझे जे विचार आहेत, ते मला अस्खलितपणे मांडता यायला लागले हळूहळू, किंवा तेच ती मला ट्रान्सलेट करायला लावायची तिन्ही भाषांमध्ये. त्यामुळे ते मला खूप लवकर येत होतं. आणि मग नुसतं काहीतरी इथलं वाचून तिथलं लिहायच्या पेक्षा मग काहीतरी मी गोष्टी लिहितो, असं करत ती सुरुवात झाली लेखनाची. आणि देन इट वॉज व्हेरी ऍक्सिडेंटल. म्हणजे आम्ही जेव्हा नाटकाची संस्था सुरू करायचं ठरवलं, आणि आता आपल्याला हवी तशी नाटकं करायची, आम्हाला सगळ्यांना ऍक्टिंगच करायची होती. पण ऍक्टिंग करायची असेल तर ते नाटक कोणीतरी बसवलं पाहिजे, त्यामुळे ते बसवण्याची जबाबदारी आली. आणि बसवायचं असेल तर आता स्क्रिप्ट कुठं मिळतं? 17व्या वर्षी आम्हाला हे माहित नव्हतं की कोणाला अप्रोच कसं व्हायचं, स्क्रिप्ट कसं घ्यायचं. तर मग काय करूयात? तर तेव्हा मग मी ऍक्सिडेंटली पहिलं स्क्रिप्ट आमचं लिहिलं. ते अनाथमा नावाचं नाटक आहे, आणि तेव्हा मी इंग्लिशमध्ये लिहिण्यात जास्ती कम्फर्टेबल होतो. त्यामुळे ते आमचं पहिलंच नाटक हे इंग्लिश हॉरर कॉमेडी झालं. आणि दॅट सॉर्ट ऑफ सेट द टोन फॉर द ग्रुप, की म्हणजे हे कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स पण एंटरटेनिंग काहीतरी करतात, असं एक सडनली त्या ग्रुपबद्दल आमच्या त्या नाटकामुळे झालं. आणि मग आम्ही साधारण त्या इमेजला सूट होईल अशीच नाटकं त्याच्या पुढे करायचा प्रयत्न केला. त्यामुळे नाटकं मी लिहित होतो 2-3 वर्ष. आणि नाटकं लिहित असताना तोपर्यंत कॉलेजही संपायला आलं होतं, आणि तोपर्यंत आपल्याला फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे हे मला कळलं होतं. आणि दॅट्स द फील्ड दॅट आय वॉन्ट टू गो इन टू, हेही कळलं होतं. त्याचा इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली, की माझं ग्रॅज्युएशन चालू असताना माझ्या आईच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल घडला. ते म्हणजे तिन्ही डिरेक्शन मध्ये पडायचं ठरवलं. त्यामुळे मी सेकंड इयर वगैरे मध्ये असताना शी डिरेक्टेड अवर फर्स्ट फिल्म. आणि तिच्यासाठी सुद्धा अनुभव खूप नवीन होता, की फिल्ममध्ये काम करणं ॲज अन ऍक्टर
की तुम्हाला दिलेल्या त्या 15 दिवस फक्त तिथं जाऊन तुम्हाला दिलेल्या लाईन्स बोलणं आणि डिरेक्ट करणं ह्याच्यातला केवढा फरक असतो हे तिलाही नव्यानेच कळत होतं. तिला कळत असल्यामुळे आमच्या घरनंच ते सगळं ऑपरेट व्हायचं, त्यामुळे घरीच दिसत होतं की केवढ्या लेवलचं प्लॅनिंग आणि केवढ्या लेवलचं हे सगळं फापट पसारा असतो तो. आणि तेव्हा खूप क्लॅरिटीने हेही कळत होतं की स्क्रिप्ट हे किती महत्वाचं असतं आणि तुमचं स्क्रिप्ट सॉर्टेड असलं तर तुमची पुढची प्रोसेस किती सोपी होते. कारण तेव्हा खूप प्रॉब्लेम्स आले आईची ती पहिली फिल्म बनत असताना. फायनान्शियल इश्यूज आले, असं काही आम्हाला म्हणजे आईलाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं प्रोड्युसर्स बरोबर कसं हँडल करायचं असतं, त्याचं पोस्ट प्रोडक्शनचे काय लोचे होतात, अमुक काय होतं, मग एडिटला कसं बदलतं बरंचसं काय काय वगैरे. आणि द वन थिंग दॅट सेव्ड अस थ्रू इट ऑल वॉज की आमचं स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग होतं. आणि तेव्हा मी कुठेतरी वाचलं की तुम्ही एक काय म्हणतात त्याला, चांगलं जर स्क्रिप्ट असेल, तुमचं स्क्रिप्ट जर सक्षम असेल तर त्यातनं तुम्ही बरी फिल्म बनते, पण वाईट स्क्रिप्ट बरोबर चांगली फिल्म कधीच नाही बनू शकत. त्यामुळे स्क्रिप्ट किती महत्वाचं असं माझ्या लक्षात आलं. आणि फॉर्मल एज्युकेशनला खूप महत्वाचं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे तुम्ही अर्थातच एक्सपिरियन्सने शिकता, पण तुम्हाला जितक्या ठिकाणांहून नॉलेजचा इनपुट येत असतो तेवढं तुमच्या हातातनं बाहेर पडतं, एस्पेशली लेखनासाठी, असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे सुभाष घईंची जी फिल्म मेकिंग इन्स्टिट्यूट आहे विस्लिंग वुड्स, तिथून मग मी स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स करायचं ठरवलं. तिथे गेल्यावरती कळलं की तिथं फिल्म मेकिंगचा कोर्स असतो ज्याच्यामध्ये मग मी मेजर म्हणून स्क्रीन प्ले रायटिंग घेऊ शकतो. त्यामुळे मग ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट मी फिल्म मेकिंग मध्ये केलं, त्याच्यात स्क्रीन प्ले रायटिंग मध्ये केलं. त्यामुळे एक दोन खूप महत्वाच्या गोष्टी झाल्या. एक तर जे मजा म्हणून लिहायचो त्याला एक काहीतरी कुठेतरी एक त्याला स्ट्रक्चर आलं की नाही असं लिहायचं असतं नाटक. म्हणजे नॉट जस्ट की हाऊससाठी, की तुम्हाला जर प्रोड्युसर कडनं जर काही करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला ते तसं प्रेझेंट करणं आवश्यक असतं, नरेशन असं द्यावं, प्रोड्युसरला तसं ब्रेकडाऊन करता यावं, त्यामुळे स्क्रिप्टमध्ये हे मेन्शन असावं. ह्या सगळ्या खूपच क्रिएटिव्ह सोडता ज्या बाकीच्या गोष्टी असतात ज्या मला कदाचित कळल्या नसत्या, त्या सगळ्या कळत गेल्या. आणि दुसरी चांगली गोष्ट अशी झाली की तिथे एक टीम फॉर्म झाली आमची, की तिथले सिनेमॅटोग्राफर, तिथले डिरेक्टर्स, की मग आम्ही बाहेर पडल्यावरती मग एकमेकांना कामं द्यायला सुरुवात केली. मग ऍड फिल्म सुरू झाल्या की अरे या ऍड फिल्म मध्ये ते, मग शॉर्ट फिल्म सुरू झाल्या. असं करत करत फायनली देन TNT happened. आणि तू आता म्हणालास की दिग्दर्शनासाठी काय काय करावं लागतं हे तू खूप जवळून बघितलंय, तर त्याचा उपयोग तुला इडियट बॉक्स साठी किती झाला जेव्हा तू ती लिहिलीस आणि दिग्दर्शित सुद्धा केली? 100%. कारण इडियट बॉक्सची अशी मजा होती की आमच्या नाटकाच्या ग्रुपची ती पहिलीच होती, म्हणजे आमच्या नाटकाच्या ग्रुपनीच इंटरनल बनवलेली. आणि मी, माझा को डिरेक्टर जो होता जीत म्हणून, माझा एक खूप जवळचा मित्र आहे, आमची सगळी कामं एकत्र करतो. तर मी, जीत आणि आमचा सिनेमॅटोग्राफर आणि आमचे दोन जे लीड होते म्हणजे शिवराज आणि शिवानी, हे दोघं सोडता बाकी अख्खा जो आमचा क्रू होता त्यांनी आयुष्यात कधी सेटवरती पायही ठेवला नव्हता. त्यामुळे त्यांना शून्य आयडिया होती की सेटवरती काय एक्सपेक्ट करायचं असतं. ही सगळी इंटर कॉलेज नाटक केलेली सगळी मंडळी होती, म्हणजे आमची आर्ट टीम नवीन होती, आमचे कॉस्ट्युमवाले नवीन होते, त्यामुळे त्या सगळ्यांनाच हे खूप नवीन होतं आमच्यासाठी. आणि त्यामुळे आमच्याकडे एकतर फंडिंगचे मेजर प्रॉब्लेम्स होते, जवळपास नव्हतेच पैसे, आणि फक्त चांगला कॅमेरा, बेसिक लाईट आणि खायला मिळू शकेल इतपत जेवण, ह्याच्या पलीकडे काही आमच्याकडे फंडिंग नव्हतं तेव्हा. आणि तेव्हा याचा इतका फायदा झाला, कारण जर तू इडियट बॉक्स बघितलीस तर ती दिसायला छोटी पण ती शूट करायला खूप अवघड होती. कारण त्याच्यात म्हणजे युजली आपल्या मराठी वेब सिरीज मी बाकीच्या ज्या बघितल्या त्या युजली या खूप नात्यांवर आणि मग त्या एका घरामध्ये, त्यामुळे एक लोकेशन, 2-3 ऍक्टर्स, असं ह्याच्यात प्रत्येक एपिसोडमध्ये आम्हाला दुसऱ्या जॉनरमध्ये शूट करायचं होतं. ते त्या जॉनरसारखं वाटलं पाहिजे, ते नंतर एडिट कसं होणार आहे, त्याच्यात व्हीएफएक्स लागणार होतं बऱ्याचशा ठिकाणी, त्याचं आधी प्लॅनिंग करायचं होतं. एवढंच नाही तर प्रत्येक एपिसोडमध्ये एक कोणतरी प्रॉपर ऍक्टर आम्ही गेस्ट स्टार म्हणून बोलवला होता. त्यांचं आणणं सोडणं, त्यांना आवडेल असं मुळात आधी त्यांना पिच करायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांना कम्फर्टेबल ठेवायचं. आमच्याकडे बाकी काहीच नसलं तरी त्यांना कम्फर्टेबल ठेवणं त्यांच्याकडनं त्या तेवढ्याशाच वेळामध्ये. कारण हे सगळे अभिजित असेल, स्पृहा असेल, पुष्कर असेल, हे सगळे फक्त म्हणजे त्यांना जेवढे आम्ही आभार मानू तेवढं कमीच आहे. म्हणजे ते फक्त त्यांना ही कन्सेप्ट आवडली आणि आम्हाला मदत म्हणून ते आले होते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या त्या एखाद्या दिवसामध्येच त्यांचं सगळं काम संपवणं खूप गरजेचं होतं.
आणि हे सगळं होण्यासाठी आमचं होमवर्क झालेलं असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही सेटवरती जायचो तेव्हा इतक्या क्लॅरिटीने जायचो की आज आपल्याला हेच करायचंय आणि हे असंच शूट होईल. आणि म्हणजे आमची अर्थात ती असं शिकणे असल्याचाही फायदा आहे की लोकेशनला जायच्या आधी आम्हाला सगळं माहित असायचं की आपण ह्या टेकला, ह्या अँगलनी, ह्या लेन्सनी हा शॉट बापरे. घेतला जाणार आहे, एडिटमध्ये लावताना हा एवढाच वापरला जाणार आहे. असं करून ते अख्खं आम्ही जवळपास 5 एपिसोड होते विथ अन ऍक्शन सिक्वेन्स, विथ 3 गाणी आणि हे सगळं फापड पसारा सगळं. आणि हे सगळं आम्ही फार तर फार 10-12 दिवसात शूट केलं. त्यामुळे ह्या सगळ्याचा म्हणजे अख्ख्या एक्सपिरियन्सचा खूपच फायदा झाला. आणि दुसरा याचाही फायदा झाला की बाकी सगळी नाटकातली मंडळी असल्यामुळे जुगाडा सगळ्यांना येत होता की आपल्याला हे करायचं, हे एवढ्या वेळात करायचं आहे. हे म्हणल्यावरती विदाऊट क्वेश्चन जेवण खाणं सगळं विसरून एव्हरीवन वॉज वर्किंग डबल हार्ड. आणि त्यामुळे मी मॅनेज टू पुल इट ऑफ. आता जर सेकंड सीझन कधी बनवायला लागला तर माहित नाही परत असंच मॅनेज होईल का एवढ्याच पैशांमध्ये. नाही तो ऑनेस्टली मी जेव्हा वेब सिरीज बघितली तेव्हा बघताना खूप सोपं वाटतं ते, पण तू सांगितलं एवढ्या त्याच्या मागे कष्ट आहेत आणि एवढं फास्ट काम करायला लागतं हे म्हणजे आमच्यावर खूप मला आणि छोट्या छोट्या गोष्टींचं, जसं तो बिग बॉसचा जो एपिसोड होता हो त्याच्यात मुळात त्या सगळ्या अँगलनी शूट करायला आधी तेवढे कॅमेरा मॅनेज करायला लागायचे. मग असं घर निवडायला लागायचं की त्या घरामध्ये कॅमेरा माउंट होऊ शकतील. मग ते माउंट केल्यावरती ते सगळे कॅमेरा रोल करायचे, त्याचे अँगल ठरवायचे, त्यांचं झाल्यावरती ते 5ही कॅमेरा चेक करायचे आणि मग एडिटला ते वापरायचं. म्हणजे हे सगळं फॉर वॉट 3 मिनिट्सचं फुटेज. हो. असं खूप फसवं होतं त्याचं अख्खं शूटिंग. पण तो एक्सपिरियन्स जो आहे तो तू सांगितलंस तो खूप जास्त म्हणजे काय म्हणतात इन्स्पायरिंग आहे की एवढे कष्ट घ्यायला लागतात एक वेब सिरीज करायला सुद्धा. तू म्हणालास तसं आणि इथं मला आय थिंक स्पेशल मेन्शन केलं पाहिजे आमच्या आता सिरियल मध्ये जो डॉक्टर सुरेशचं काम करतोय अक्षय कुलकर्णी, त्याचं स्पेशली मला कौतुक केलं पाहिजे वेब सिरीज साठी आमच्या. कारण तो त्या वेब सिरीज मध्ये कामही करत होता आणि पहिल्या 3 एपिसोड आणि म्हणजे पहिलं आमचं जे शेड्यूल होतं त्याचं तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरही होता. त्यामुळे तो ओके सकाळी 5ला उठून जेवण वेळेत येतंय ना, लोकेशन मिळालं ना, लोक पोचतायत ना, त्यांना कॉल टाइम गेलेत ना, हे सगळं मॅनेज करून त्यांना पोचवून स्वतःच्या लाईन्स पाठ करून परफॉर्म करून बाकी सगळं शेवटचा इक्विपमेंट पोहोचवलं जातं आणि हे दिवसभर त्याला बघायला लागायचं. अनेक वेळा तो असा कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक्झॉस्ट होऊन पडलेला असायचा त्याला शॉटसाठी. अशा शॉट असं म्हणलं तो हा करून यायचा त्याला. तोच मला सांगतो की त्याला 2-3 तर सीन आपण केल्याचंही आठवत नाही, इतका त्याला भावला होता. बापरे. मग खरंच हॅट्स ऑफ आहेत त्याला आणि सगळ्यांना सगळ्याच टीमला, कारण सगळ्यांनाच नवीन एक्सपिरियन्स मिळाला त्याचा. आणि तू लेखन केलंयस, दिग्दर्शन केलंयस आणि आता अभिनय करतोय, तर तिन्ही गोष्टींसाठी येणारे चॅलेंजेस हे वेगवेगळे असतात. तर लेखन करताना मे बी स्क्रिप्ट मध्ये काही प्रॉब्लेम येईल, दिग्दर्शन करताना आता तू सांगितलंस तसं, अभिनय करताना अजूनच वेगळं असतं कारण आपल्याला फक्त म्हटलं तसं लाईन्स पाठ करून समोर जाऊन म्हणायचं असतं. तर या तिन्ही गोष्टींसाठी येणारे जे वेगवेगळे चॅलेंजेस त्यांना कसं डील केलं? उलट सुरू करतो कारण आता ऍक्टिंगचं मी सांगतो कारण ते आता इमिजिएट चाललेलं आहे. मला असं स्पष्टपणे वाटतं की कुठल्याही ऍक्टरने ऍटलिस्ट एका प्रोजेक्टसाठी असिस्टंट डिरेक्टर व्हावं. कारण मी म्हणलो तसं जरी आमचं काम हे त्या दिवशी हातात आलेली लाईन कन्व्हिन्सिंगली डिलिव्हर करणं असलं तरी त्याच्या मागे काय कष्ट घेतले जात आहेत याची जाणीव तुम्हाला असली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आणि हे मी उलट्या साईडनी सांगतो कारण असे कधी कधी ऍक्टर्स बरोबर डीलही करायला लागले की जे लिटरली तेवढ्या वेळा काय अरे अर्धा तास का लागतोय, चला ना पटकन आलोय ना मी आता करू ना पटकन बसवताय, हे असंही ऐकायला लागलंय. आणि तुम्ही जेव्हा असिस्टंट असता तेव्हा तुम्हाला माहित असतं की हे ऍक्टर इज द लास्ट स्टेप ऑफ अ व्हेरी लॉंग प्रोसेस. पण त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबूनही असतात आणि त्यामुळे तुमच्याकडे फक्त त्या स्क्रिप्टला काय म्हणतात त्याला कम्प्लिटली तुमच्या पद्धतीने इंटरप्रेट करून ते तुमच्या पद्धतीने कन्व्हिन्सिंगली डिलिव्हर करणं एवढीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नसून इतक्या लोकांचे जे कष्ट लागलेत, इतक्या लोकांचे जे त्या डिरेक्शनला एफर्ट्स चाललेत ते नीट बुलसाय हिट होत आहेत का नाही हेही तुमच्या खांद्यावरती खूप मोठं ओझं असतं. आणि एस्पेशली सिरियलमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा सिरियलमध्ये असं म्हणतात की इट्स ऑलवेज क्वांटिटी ओव्हर क्वालिटी. कारण फिल्ममध्ये तुम्हाला जेवढा वेळ मिळतो की नाही मग हे आपण असं करून बघूयात का, आपण तसं करून बघूयात का,
किंवा सीन झाला मग नाही रे मला वाटतं की आपण असा तुम्हाला नेहमी वेळ मिळेलच असं नाही. आणि सिरियलच्या सेटवरती तुमची ऍक्टिंग जरा 19-20 असेल तर चालून जातं, पण तुम्ही वेळ नाही लावला पाहिजे. कारण तो एक खूप मोठा गाडा असतो, तो रन होत असतो आणि अजून मी त्याला अकस्टम टू होतोय. अजून मला त्याची पूर्णपणे सवय नाही झाली आहे. नाटकातून सुरुवात केल्यामुळे मला खूप लगेच ऑडियन्स रिस्पॉन्सची सवय आहे, की आपण एखादी राईट. चांगली जागा घेतली, चांगला जोक मारला की लगेच आपल्याला त्याचं ग्रॅटिफिकेशन मिळतं की किंवा रिस्पॉन्स मिळतो की नाही, मग आपण आपलं ऍक्टिंग चेंज करू शकतो. इथे एकतर डिलेड रिस्पॉन्स असतो. तुम्ही एकदा शूट केलेलं साधारण 2 आठवड्यांनी दिसतं आणि मग कळतं हो. की आईला आपण त्या सीनमध्ये असं नव्हतं करायला पाहिजे किंवा अरे यार त्या सीनमध्ये असं करून चाललं असतं आणि आता काही उपयोग नसतो. आणि दुसरं म्हणजे देर इज नो गोल इन साइट. म्हणजे एखादं खूप महत्वाचा सीन येणार असतो, आपल्याला माहित असतं आणि तो येतो, तुम्ही तो उत्तमरित्या करता किंवा तो वाईट होतो आपल्याकडनं. पण त्याचा विचार करेपर्यंत इट्स नेक्स्ट वीकचा एपिसोड, मग त्याच्या पुढचे एपिसोड, मग त्याच्या पुढचे एपिसोड, म्हणजे त्याला कुठला देर इज नो एंड इन साइट. येस, राईट. इट्स जस्ट व्हॉट यू गेट राईट नाऊ. आणि ते तुम्ही तेवढ्या दिलेल्या वेळामध्ये किती तुमचं सगळं एकत्र करून मन शांत करून डिलिव्हर करू शकता, विच इज अ कम्प्लिटली न्यू बॉल गेम फॉर मी. याच्या आधी मी 1-2 सिनेमांमध्ये काम केलं होतं, पण दॅट वॉज मोर थिएट्रिकल दॅन दिस. म्हणजे त्याच्यात सुद्धा स्क्रिप्ट आधी हातात आलेलं असल्यामुळे माझ्या लाईन्स मी नीट वर्किंग करून मग जाऊ शकायचं. इथं लिटरली एक सीन झाल्यावरती दुसरा सीन पहिल्यांदा वाचायला मिळतो. ते वाचून होईपर्यंत लाइटिंग झालेलं असतं आणि तुम्हाला जाऊन पटकन जी पहिली इन्स्टिंक्ट येते त्याच्यानुसार ते डिलिव्हर करून होप करायचं असतं की आपल्याला जे पहिलं डोक्यात आलं ओके. दॅट इज द राईट वे टू. ओके. म्हणालास तसं नंतर कळतं की हे असं करायला हवं होतं, तसं नाही. तर तुझ्या आई अर्थात खूप मोठ्या अभिनेत्री आहेत, तर त्या जेव्हा तुला बघतात तेव्हा त्या तुला सांगतात का की अरे तू ह्या सीन मध्ये असं करायला नाही पाहिजे किंवा तू असं अजून करू शकतोस? म्हणजे फक्त अभिनयातच नाही किंवा लेखनामध्ये किंवा दिग्दर्शनामध्ये त्यांचा सल्ला तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे आणि काय उपयोग होतो त्याचा? नाही, अर्थातच घरचे माझे सगळेच त्यांचा इनपुट देतात. आई देते, बाबा माझा खूप नेहमी माझा पहिल्यापासून पहिल्या प्रयोगाला बाबा असतोच नाटकाच्या. तो सिरियल अगदी नित्यनेमाने बघतो. त्यामुळे तिथून आलेल्या कमेंट्स खूप महत्वाच्या असतात, कारण त्या नॉर्मल ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू असतो तो, की ज्यांना त्याच्या मागे काय चालतंय हे माहित नाहीये. आणि त्यामुळे त्यांचा जो इनपुट असतो तो मी नेहमी जास्ती मनाला लावून घेतो. कारण आईचा इनपुट हा माझ्या प्रोसेस बद्दल नसतो. कारण तिने मला अनेक वर्ष काम करताना बघितलं आणि तिला माझं हे माहिती आणि तिला हे माहितीये की आमच्या दोघांची प्रोसेस खूप वेगळी आहे. त्यामुळे हे तू असं कर किंवा हे करू नकोस पेक्षा तिचे सगळे बिहाइंड द सीन्स सल्ले असतात. की असा सीन असला की आधी त्याचं प्रिपरेशन असं करायचा प्रयत्न कर. किंवा खूप ओके. प्रॅक्टिकल, आईचे सल्ले खूप प्रॅक्टिकल असतात आणि त्याचा मला डे टू डे खूप फायदा होतो. म्हणजे एक मजेशीर सल्ला तिचा सांगायचा की ज्याचा मला खूप फायदा झालाय, की अनेक वेळा असं होतं की खाण्याचा सीन असतो, जेवणाचा सीन असतो आणि 2 गोष्टी होतात. एकतर जेवणाचा सीन असला की लंच ब्रेक नंतर तो शूट करतो आम्ही युजली. कारण लंचसाठी जेवण येतं. त्याच्या आधी आणलं तर लंचसाठीचं जेवण गार होईल. त्यामुळे लंच होते आणि मग तिथनं जे उरलेलं जेवण असतं ते त्यामुळे ऑलरेडी पोट भरलेलं असतं. ते जेवण गार झालेलं असतं. ते चिवट झालेलं असतं. आणि ते खाल्ल्यावरती तोंडात घास असताना बोलू शकणं आपण, ते दिसताना घाण दिसतं. ती जर ऍक्टिंग केली तर दिसताना खोटं दिसतं. असे खूप प्रॉब्लेम त्याचे येतात आणि मग ती ड्राय चिकट पोळी आणि ते अरे घाण बापरे. वाटतं. तर त्या अशा वेळेस आई मला सांगते, की अशा वेळेस काय करायचं, पोळी असते, पोळीच्या खाली एक मारीचं बिस्किट ठेवायचं आणि खाताना ते तोंडात टाकायचं. म्हणजे तुम्हाला चावताही येतं, पटकन गिळताही येतं, तुम्ही ऍक्च्युअल खाताय असंही दिसतं आणि तुम्हाला ते खराब झालेली पोळी नाही खायला लागत वगैरे. अशा आई तिच्या इतक्या एक्सपिरियन्सच्या असा खूप फायदा होतो मला आईचा. किंवा सिरियस सीन असला की किंवा खूप वेळा सगळ्यात ट्रिकी असे सीन असतात की ज्याच्यात तुम्हाला काहीच नसतं करायचं. तुम्हाला ओके. लाईनच नसते. समोरच्याच्या लाईन असतात आणि तुम्ही फक्त असता त्या सीनमध्ये. आणि तेव्हा तुम्ही ओव्हर होऊ शकता किंवा अंडर होऊ शकता, की तुम्ही बोर्ड दिसू शकता किंवा अगदीच सगळ्याला की असंही होऊ शकतं. तर ते बरोबर. कसं टोन डाउन करायचं वगैरे अशा आईच्या जास्ती ट्रिक्स असतात रादर दॅन की हा परफॉर्मन्स असा कर किंवा हा सीन असा कर. ओके. आणि जसं त्या म्हणतात तर मार्गदर्शन बिहाइंड द सीन्स देतात. तसं हो. प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकासाठी आयुष्यामध्ये एक इन्स्पिरेशन असते, की जे आपल्याला इन्स्पायर करतात काम करण्यासाठी किंवा चांगलं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी. आपल्याला वेळोवेळी दिशा दाखवतात. तर मग तुझ्या आयुष्यात ती मार्गदर्शन करणारी किंवा इन्स्पिरेशन कोण आहे? हा, एकतर खरी माझ्या आयुष्यातली माणसं जी आहेत, अख्खी फॅमिली मधली ती आहेच आहेत. कारण मी म्हटलं तसं खूप सुरुवातीपासून मी नाटक वगैरे करायचो ना, त्यामुळे तेव्हापासून साधारण त्यांना अर्थातच कळलं होतं की माझा माहित होतं. कल कशाकडे आहे. तर
सगळ्याच बाबतीत. म्हणजे माझे आजोबा जयराम कुलकर्णी होते, त्यांचं एक वाक्य नेहमी होतं की अभ्यास आधी कर, मग बाकी सगळ्याचं कौतुक आहे. असं कुठलंही मला बक्षीस मिळालं की ते आधी हे म्हणायचे, जे माझ्या डोक्यात खूप आधीपासून बसलं होतं. आजी माझा अभ्यास घ्यायची. ती डॉक्टर आहे, त्यामुळे ती माझा 8वी-9वी पर्यंत सायन्स वगैरे सगळ्याचा ती अभ्यास घ्यायची. तर त्या दोघांचंही हे म्हणणं की आधी जे तुझा बेस आहे तो आधी बिल्ड कर, मग तुला जे आवडतं त्याच्यामध्ये तू हवं ते कर. हे पहिल्यापासून होतं. आईचं अर्थातच मार्गदर्शन होतं की तिने खूप क्लॅरिटीने सांगितलं होतं की शक्यतो ऍक्टिंग करू नकोस. म्हणजे डोंट पुट ऑल युअर एफर्ट्स इनटू की हा मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. स्ट्रेच युअर सेल्फ आउट. अजून काय काय येतं त्याच्याकडे बघ. आणि ती मला नेहमी हेच सांगते की युअर मोर दॅन अन ऍक्टर, असं स्वतःला सारखं सांगत राहायचं. म्हणजे तेवढ्यात फक्त बांधून राहायचं नाही. कारण मग अरे यार मला असं काम करायचं होतं पण माझ्याकडे असे रोलच आले नाहीत, असं की तुम्हाला 10 वर्षांनी रडायला लागू शकतं. तर तसं नाही. यू क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज अँड यू सी देम थ्रू. आणि तशा बाबतीत जर माझा आयडल म्हटलं तर चार्ली चॅप्लिन हा माझा पहिल्यापासून आयडल होता, जो स्वतः लिहायचा, डिरेक्ट करायचा, म्युझिक कंपोज करायचा, काम करायचा आणि प्रोड्यूस करायचा त्याच्या फिल्म्स. आणि कारण मला लहानपणापासून त्याच्यासारखं स्टोरी टेलिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि ह्या सगळ्या पद्धती आहेत फक्त ते कुठेतरी मांडण्याच्या. त्यामुळे हा एक अख्खा सर्वांगिक मला नेहमीच त्याचा जो अप्रोच होता तो मला नेहमीच आवडत आला. आणि साधारण मला गाता बिता येत नाही, मला म्युझिकचं ओकाठो कळत नाही, पण बाकी सगळं तरी मला ऍटलीस्ट यावं. म्हणजे साईड बाय साईड मी एडिटिंग शिकतो, मी साईड बाय साईड व्हीएफएक्स बेसिक शिकलोय. तरी असं म्हणजे हे आपल्याला मॅक्झिमम, आपल्याला जे फील्ड आवडतं, आपल्याला ज्या फील्डमध्ये काम करायचंय त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी आपल्याला येत असल्या पाहिजेत. त्यांनी ऍक्टिंग करत असल्यावरती एडिटिंग येत असल्याचा फायदा होतो, तसंच एडिटिंग करत असताना ऍक्टिंग येत असल्याचा फायदा होतो. आणि अर्थातच पुढे जाऊन 10-12 वर्षांनी जर काम मिळेल असं झालं ऍक्टिंगचं, तर मी एडिटिंग करू शकतो, मी लेखन करू शकतो. म्हणजे कुठेतरी जी ह्या फील्डमध्ये सिक्युरिटी खूप लॅकिंग आहे, ती हो. कुठेतरी मिळवायचा सुद्धा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. Yes. आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे सगळंच करता आलं पाहिजे. कोणावरती जर नसेल कोणी तर अवलंबून न राहता, असं आहे. आणि सगळ्यांनीच असं असावं, ते खरं तर आजच्या पिढीमध्ये आहे असं आम्ही म्हटलं होतं. आम्हाला असं आम्हाला असं व्हायला लागायचं, कारण आम्हाला कोणाला पैसे देऊन आणायचे, आमच्याकडे पैसेच नसायचे. त्यामुळे शॉर्ट फिल्म करायची, एडिटर कुठून आणायचा, मग शिका स्वतःच एडिटिंग. विकास होतो. असं ते सगळे सुरुवात झालं. त्यामुळे इट्स ऑल म्हणजे नेसेसिटीनी निर्माण झालेलं सगळ्या स्किल सेट आहे. पण त्या स्किल्सचा पुढे जाऊन तू म्हणलास तसं खूप उपयोग होतो. अर्थात अर्थात अर्थात. म्हणजे अं, एस्पेशली आता जेव्हा आमची एक टीम बनलेली आहे, म्हणजे आमचा स्वतःचा एडिटर आहे, आमचा स्वतःचा साऊंड डिझायनर आहे. हो, मला ते येत असल्याचा हा फायदा होतो की मी त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलू शकतो, की बोलू म्हणजे शकतो. साधारण त्यांना सो कटकट की ऐक ना, हे जरा लेंदी होतंय ना रे, असं म्हणायच्या ऐवजी की ऐक ना, हा सीन आपण थोडा इकडनं हे म्हणजे ती लँग्वेज सगळ्यांची सेम राहते. त्यामुळे एक म्युच्युअल रिस्पेक्ट असतो टीम मध्ये. आणि त्यांनाही डिरेक्टरवरती थोडा विश्वास असतो की ह्यानी हे लिहिलंय याचा अर्थ हे एक्झिक्यूट आपण करू शकू, करू काहीतरी शकतो. डोक्यात असेल याची कुठेतरी त्यांनाही शाश्वती असते असं मला वाटतं. करेक्ट आहे, बरोबर आहे. आता करोनाच्या काळात आपण सगळेच घरी होतो आणि तुम्हाला सुद्धा खूप मोठा ब्रेक मिळाला होता 6 महिन्यांचा अगदी. तर या काळामध्ये तू काय केलंस? म्हणजे पॉझिटिव्ह राहणं त्या काळात खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी सुद्धा आणि जर छंद जोपासण्यासाठी किंवा या काळामध्ये तू स्वतःला असं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय 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 केलं? एकतर मी म्हटलं तसं मी 12वी नंतर मुंबईला शिफ्ट झालो. आणि त्यानंतर त्याला झाली आता एक 8-9 वर्ष झाली मी मुंबईत राहतोय. पुण्यात येऊन जाऊन असं नाटकाचे प्रयोग असतात, एखादी सुट्टी असेल, पण असं सस्टेंड 3-4 महिने माझ्या जुन्या घरामध्ये, माझ्या जुन्या खोलीमध्ये मी खूप वर्षांनी राहत होतो. हा. त्यामुळे त्यांनी एक सॉर्ट ऑफ नॉस्टॅल्जियाचा हिट मिळत होता. माझं जे काय माझी लेखनाची कामं राहिली होती, कारण ही सिरियल खूप अचानक सुरू झाली माझी. आणि त्यामुळे माझी काही पेंडिंग कामं होती, लेखनाची काही पेंडिंग कामं होती, काही बाकीची कामं होती. ती मग जुन्या माझ्या मी जिथे होमवर्क करायचो त्या बेंचवरती बसून माझं सगळं ते हा. होत होतं वगैरे. तर त्यामुळे दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स फॉर मी. आणि दुसरं म्हणजे आय थिंक आमची सिरियल जस्ट लॉन्च झाली होती आणि बेरली 1 महिना आमचा झाला होता ते हो. टेलिकास्ट होऊन आणि बंद झालं सगळं. आणि त्यामुळे कुठेतरी ऑडियन्सशी आत्ता जे नातं निर्माण होत होतं ते तुटू नये याची इच्छा होती. आणि त्यामुळे आम्ही वेबिसोड्स बनवायला लागलो. हो. म्हणजे मी, गौतमी, मुग्धा, आम्ही सगळे आमच्या आमच्या घरी शूट होऊन, पण ते आमचा डिरेक्टर म्हणजे आमच्या
सिरियलचाच डिरेक्टर आम्हाला फोनवरती ब्रीफ करायचा की आपण असं तो सीन करूयात. मग आम्ही आमचं शूट करून पाठवायचो. आमचा सिरियलचा जो एडिटर होता तो ते सगळं एडिट करायचा आणि असं करत त्यामुळे कुठेतरी एक ती क्रिएटिव्ह प्रोसेस सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप वेळ एकटे असता, जेव्हा तुम्हाला खूप वेळ काम नसतं, तेव्हा वेळेचा सॉर्ट ऑफ एक सेन्स जातो. पण असं काहीतरी जर काम असलं जे पिरियडिक असलं तर तुम्हाला त्याचा एक की आता पुढच्या आठवड्यात आपल्याला हे करायचंय, मग एक आठवड्यात त्याच्यात घालू असं एक. त्यामुळे थोडंसं म्हणजे वेळ नाही लागला ऍटलिस्ट त्या काळात. दुसरं म्हणजे व्यायाम आणि डाएट माझं रेग्युलेट करता आलं. आता आपण स्क्रीनवरती दिसणार आहोत. डिरेक्शन जेव्हा असतो तेव्हा चालतं, आपण कधी झोपतो, कधी उठतो. ठीक आहे, जरा पोट सुटलंय, चालून जातो. तर आता ऑनस्क्रीन तसं चालत नाही. तर ते माझं बऱ्यापैकी रेग्युलेट मला करता आलं. एक हॉरर वेब सिरीज मी बनवली तिथे, हॉरर शॉर्ट फिल्म बनवली मी त्या काळामध्ये. फरीस नावाची, जी अख्ख्या सेलफोन मध्ये घडते. दॅट वॉज व्हेरी मच कोरोना मध्ये सुचलेली आणि जमलेली गोष्ट. कारण असं कधीच होत नाही की मी रात्रभर एकटा आणि फोनवर असतो. आणि कोरोनाच्या काळात तसं होत होतं आणि त्यामुळे ती मनात आली, ती करून टाकली. अशा छोट्या 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 गोष्टी. मग थिएट्रॉनची काही कामं चालली होती. न्यूज रूम नावाचं एक आम्ही कॉमेडी न्यूज ची सिरीज केली 1-2 महिने वगैरे. असं स्वतःला सारखं काही कशात तरी गुंतवून ठेवण्याची खूप गरज होती आणि ते तसं चालू होतं. त्यामुळे कुठेतरी मनाला चालना आणि एक्सरसाइजमुळे शरीराला चालना, असं दोन्ही मी द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि आता फुल जोरात परत शूटिंग सुरू झालंय. तर खूप जोरात, डबल जोरात सुरू झालंय. येस. आणि शेवटचा प्रश्न विचारेन की ज्या आत्ताची पिढी आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय, फक्त अभिनयच नाही म्हणणार, लेखन म्हणा, दिग्दर्शन म्हणा, किंवा अजून साऊंड डिरेक्टिंग असेल किंवा साऊंड एडिटिंग असेल, तर त्यांना काय सांगशील तू? त्यांना काय सल्ला देशील? सल्ला देईन की तुम्ही त्याला ड्रीम जॉब म्हणणं बरोबर नाहीये. कारण एकदा तुम्ही त्याला ड्रीम जॉब म्हणलं की त्याच्याशी खूप अननेसेसरी आणि गरज नसलेल्या काही लेबल्स त्याला अटॅच होतात. आणि इट्स अ जॉब लाईक एनी अदर, इट हॅज रिस्क लाईक एनी अदर. आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पडायच्या आधी त्याचा जेवढा गांभीर्यानं विचार कराल तेवढ्याच गांभीर्यानं ह्याचा विचार करून मग तुम्ही हे क्षेत्र निवडा. पण बाकी कशातही जाताना त्याच्यात स्कोप आहे, हे एक आपल्या घरी बोललं जातं की इंजिनिअरिंग आहे, त्याच्यात स्कोप आहे. तर आता ह्याच्यात ऍक्च्युअली किती स्कोप आहे ह्याचा एकदा नीट अभ्यास करा आणि मग त्याच्यामध्ये पडा. दुसरं म्हणजे मी म्हणलो तसं, डोंट बी काय म्हणतात त्याला, की नाही मला हेच करायचंय. कारण चान्सेस आर की तुम्ही आल्या तुम्हाला एक्झॅक्टली हवी तीच संधी तुमच्याकडे चालून येईल असं होणार नाही. गरजेचं हे की तुम्ही काम करत राहिलं पाहिजे, सातत्याने लोकांच्या डोळ्यासमोर येत राहिलं पाहिजे, सो दॅट यू कॅन देन आस्क फॉर स्टफ. हक्काने तुम्ही सांगू शकता की मी 2 वर्ष असिस्ट केलंय सर तुम्हाला, पण मी स्क्रिप्टही लिहितो, तर एकदा वाचून बघा ना. आणि मग तुमचे चान्सेस वाढतात, बिकॉज देन यू आर समवन रादर दॅन जस्ट कुठल्या तरी डिरेक्टरकडे जाऊन सर मी स्क्रिप्ट लिहिलंय आणि याच्यावरती तुम्ही फिल्म बनवा. कारण त्या समोरच्या व्यक्तीचंही एक स्वतःचं स्ट्रगल चाललेलं असतं, त्याच्या स्वतःची स्क्रिप्ट रखडलेली असतात. आणि एक आय डोंट नो वाय, पण या क्षेत्रामध्ये सॉर्ट ऑफ एक असं मला कल्चर निर्माण होताना दिसलं की तुमचं चांगलं चाललंय की मग तुम्ही द्या की नवीन लोकांना संधी. तर हे लक्षात ठेवा की नोबडी इज आउट देअर टू हेल्प यू. कारण हे त्यांचं ऑफिस आहे, तुम्ही गृहीत धरा. म्हणजे तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही मी यांनाच का बसवता, आज मी बसतो की डेस्कवर, असं तुम्ही म्हणू नाही शकत. पण आता ज्या पद्धतीने युट्यूब असेल किंवा वेबस्पेस ज्या पद्धतीने फुलती आहे तुम्हाला दिसतंय, त्याच्यात तुम्ही यू डोंट हॅव टू वेट फॉर समवन एल्स, यू डोंट हॅव टू वेट फॉर अन ऑपॉर्च्युनिटी, यू कॅन क्रिएट युअर ओन कंटेंट. हे खूप महत्वाचं आहे. पण माणसं माझ्या एस्पेशली आता मला थिएटर नसल्यामुळे आमची थिएटरची मुलं असतात किंवा मी लिहितोय माहिती असल्यामुळे तिथली पुण्यातली कॉलेजमधली मुलं असतात की जी डायरेक्ट की आम्हाला पण वेबसिरीज बनवायची आणि आम्ही एवढ्याच विचारांनी पडतात. आणि सगळ्यात मोठा ऍडवाइस मी हा देईन, जो आम्ही खूप आधी शिकलो आणि लोकांनी सुद्धा माहिती असलं पाहिजे, की ही फिल्म इंडस्ट्री आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त काहीतरी क्रिएटिव्हली करता येतं, याबरोबर तुम्हाला ते विकताही कसं येतं याचंही भान कुठेतरी ठेवलं पाहिजे. म्हणजे सैराट सारखी एक फिल्म चालली, त्यामुळे मग तशीच फिल्म मी पण बनवतो ना. पण ती तशीच फिल्म बघायला कोणी येत नाही हे लोकांच्या लक्षात येत नाही. किंवा मला कन्सेप्ट सुचली आहे याचा अर्थ ती सोन्याचीच आहे असं नसतं. तुमच्या युजली पहिल्या सगळ्या गोष्टी फेलच जातात, फ्लॉपच जातात. पहिलं चुकून तुक्क्याने जर हिट झालं तर तुमचं पुढचं बुडूच शकतं. त्यामुळे ते
वेब सिरीज बनवण्यासाठी तुम्हाला कष्ट जे घ्यायला लागतील, शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी जे कष्ट घ्यायला लागतील, इतकी मुलं सर मी शॉर्ट फिल्म लिहिली आहे, तुम्ही काम कराल का असं विचारल्यावरती मी पहिला प्रश्न विचारतो की कुठे टाकणार आहेस शॉर्ट फिल्म. तर ह्याला काही उत्तर नसतं की नाही बघू ना आपण कुठल्या ह्याच्यात फेस्टिवल्स मध्ये पाठवू वगैरे. तर तसं नसतं. मग ती 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म होते. मग अनेक फेस्टिवल्स मध्ये 15 मिनिटाच्या वर चालत नाहीत वगैरे. ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये किती पैसे जातील, त्याची रिकव्हरी कशी होईल, बिझनेसमध्ये जर उतरत असेल, ह्याच्यातनं जर तुमचं पोट चालण्याची जर तुमची अपेक्षा असेल, तर ते तुमचा जो स्किल सेट आहे तो तुम्ही विकू कसं शकता याचा विचार करून मग आत्या रादर दॅन की मला क्रिएटिव्हली किती येतं. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे इट इज नॉट अ क्रिएटिव्ह फील्ड. आणि तुम्ही क्रिएट केल्यामुळे तुम्हाला पैसे नाही मिळत आहेत. तुम्हाला पैसे मिळतात कारण कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे. तुम्हाला कोणीतरी पैसे देत आहे कारण त्याला ते विकता येणार आहे. त्यामुळे त्याला जे विकता येईल ह्या गोष्टी कशा लिहायच्या किंवा तुम्हाला जे लिहायचं ते विकता येण्याजोगं कसं लिहायचं ह्याचा विचार करून मग या इंडस्ट्रीत या लाईक एनी अदर लिटरली. ही एकच आय थिंक इंडस्ट्री ज्यात लोक डोळे बंद करून येतात की बॉस मेरे को ये करणे काय, असं नाही. शांतपणे विचार करा, प्लॅन आखा, मग या. आणि नक्कीच सगळ्यांना तुझ्या या सल्ल्याचा खूप उपयोग होईल. आणि रादर फक्त ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्येच नाही तर कुठल्याही करिअरमध्ये जाताना सुद्धा तुझे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्याआधी आपल्याला काय करायचे हे माहीत असलं पाहिजे. आणि तू तुझ्या टाईट शेड्यूल मधनं आमच्यासाठी वेळ काढलास आणि ही मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आम्हाला तुला असं वेगवेगळ्या माध्यमातून बघायला नक्कीच आवडेल. तर आम्हाला खूप मजा आली आजच्या मुलाखतीमध्ये. अरे मजा आली. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.